36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने ठिकठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सावळद 12 येथील शिवाजी विद्यालय आणि रुग्णालयामध्ये रेड प्लस पतपेढी जळगाव खानदेश यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 25 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये जवळपास 118 जणांनी रक्तदान केलंय. दरम्यान यावेळी जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन शिवाजी विद्यालय प्राचार्य नारायण कोलते, शिक्षक संदीप कोलते, सामाजिक कार्यकर्ते तथा सावळद 12 स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाधान गायकवाड, सावळद 12 स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सदस्य दगडू नरोटे, सेवानिवृत्त भोकरे मास्तर संजय चव्हाण, शांताराम खराडे, टिटवी येथील सरपंचपती भागवत जाधव, डाभा येथील सरपंच राहुल हेलोडे, कदीर तडवी, पियुष खोते, महाराष्ट्र ग्रामीण बँक वावरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान संकलनास सुरुवात करण्यात आली. जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि रेड प्लस पतपेढी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यालय येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी 8 वाजता रक्तदानासाठी सुरुवात झाली. सकाळपासून रक्तदान करणाऱ्यांची शिवाजी विद्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. रात्री 8 वाजेपर्यंत रक्तदान सुरू होतं. या शिबिरामध्ये जवळपास 118 जणांनी रक्तदान केलंय. यात नवयुवक, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्तदान केलंय. रक्त संकलन करण्याचे काम डॉक्टर अमोल शेलार, निलेश घोंगडे, रवींद्र पाटील, वीरेंद्र बिराडे, पंकज पाटील, राहुल पाटील, सागर पाटील, वरुण तेली, संदीप चव्हाण, हरेश्वर पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी विद्यालय येथील शिक्षक वृंद, कर्मचारी मोठ्या संख्येने आदींसह महिला सेवेकरी उपस्थित होत्या. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.